नमस्कार, मी स्नेहल. वेलकम बॅक टू स्नेहीज वर्ल्ड. तुम्ही वीकेंड ट्रिपसाठी पुण्याजवळ एखादा ऑप्शन शोधताय तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. पुणे शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर मुळशी येथे कोळवण गावाजवळ आहे हडशी. हडशी येथील सत्य साईबाबा मंदिर. इथे मंदिराबरोबरच आहे ॲडव्हेंचर पार्क तसेच संत दर्शन हे म्युझियम. तुम्ही येथे तुमच्या फॅमिलीसोबत वन डे पिकनिक प्लॅन करू शकता. इथे छोटे मोठे सर्वजणच एन्जॉय करू शकतात. चला एक्सप्लोर करूया हडशी. इथे टोटल फ्री पार्किंग आहे. पार्किंग करून आम्ही निघालो म्युझियम पाहायला. एंट्री करताच आहे गणपतीची मूर्ती. शंकर पार्वती आणि बाल गणेश यांची देखणी अशी मूर्ती. समोरच मोठा असा नंदी देखील आहे. महाराष्ट्राला संत भूमी म्हणतात. आजच्या पिढीला या संतांची माहिती कळावी यासाठी येथे सुंदर सुंदर अशी शिल्प बनवली आहेत. श्रावण बाळ कावडीतून आपल्या आई वडिलांना नेत आहे तो प्रसंग. आणि इथे आहे संत रोहिदास. इथली ही शिल्प पाहून असे वाटते जणू काही ही सर्व शिल्प जिवंतच आहेत. हा आहे भक्त पुंडलिक आणि श्रीकृष्ण यांचा देखावा. साक्षात विठ्ठल संत जनाबाईला मदत करत आहे तो क्षण. चांगदेव संत ज्ञानेश्वरांना शरण जात आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी संत गोरोबा काका कुंभार यांना गाडगी मडकी मनवण्यासाठी मदत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची झालेली भेट. येथे आपल्याला गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचेही देखावे आढळून येतात. आषाढी वारीचा सुंदर असा क्षण साकारलेला आहे. हे सर्व शिल्प पाहून अगदी सगळ्या गोष्टी साक्षात डोळ्यासमोरच उभा राहिल्या. चला मस्त असं संत दर्शन झाले. आता आपण वळूया हडशीच्या ॲडव्हेंचर पार्ककडे. इथे या मुलांची ॲक्टिव्हिटी बघितल्यानंतर छोटी मुले तर अगदी खुश होऊन जातील. पुढे आहे तिकीट काउंटर. येथे तुम्ही तिकीट पे करून या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. इथे तुम्ही स्काय सायकलिंग, झिप लाईन, वॉल क्लाइम्बिंग, फ्रॉग रायडिंग अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. सर्व ॲक्टिव्हिटीजचे येथे वेगळे वेगळे चार्जेस पे केले जातात. इथे सर्व इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत. इथे एक काका आणि त्यांची मुलगी दोघे सोबत ही ॲक्टिव्हिटी एन्जॉय करत होते. इथे तुम्ही इनडोअर तसेच आउटडोअर ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. आणि भूक लागल्यास इथे स्नॅक सेंटरही आहे. सर्व ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करण्यासाठी हा बेस्ट पॉइंट आहे. मंदिरासमोर मोठा लॉन आहे. सो तुम्ही तुमचे स्नॅक्स, लंच येथे एन्जॉय करू शकता. विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सुंदर अशा गोमातेचं शिल्प आहे. चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया. समोरच आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणीची देखणी अशी मूर्ती नजरेस पडते. येथे भजन, कीर्तन, पारायण असे चालू असते. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत नयनरम्य निसर्ग सौंदर्यात वसलेला असा आहे. पावसाळ्यामध्ये येथील सौंदर्य अधिक खुलूनच दिसते.
इकडे आहे गणपती बाप्पाचे मंदिर. मंदिराच्या बाजूला असलेल्या या तलावामध्ये तुम्ही बोटिंग देखील करू शकता. चला, आमचा तर सॅटरडे इथे खूप मस्त गेला. इथला येण्या जाण्याचा रोड असा आहे की जणू काही आपण कोकणातच आलेलो आहे. वरती निळेशार आकाश आणि उंच उंच नारळाची झाडं. तुम्हाला जर पिकनिक ट्रिप अरेंज करायची आहे तर आमचे हे चॅनेल जरूर चेक करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.